तर माझ्या तमाम मराठी बांधवांना विनंती आहे की कधीतरी राजकीय दृष्टिकोनाच्या बाहेर या, कधीतरी धार्मिक दृष्टिकोनाच्या बाहेर येऊन आपला मराठी मुलूक, आपली मराठी माती, आपला हा महाराष्ट्र कसा वाचेल याचा प्रयत्न करा. अन्यथा आपल्याच राज्यात आपण परके झालेलो असू, आणि ते काय आपण पहिलेच नसू. ज्यानी आजपर्यंतचा इतिहास आहे, ज्याने या गोष्टींकडे दुर्लक्ष केला, हळूहळू करत तिथली सत्ता गमावली, तिथलं अर्थकारण गमावलं, तिथलं समाजकारण गमावलं, तिथलं राजकारण गमावलं, आणि ती माणसं आज परकीय राजवटीत जगतायत. आणि त्यातले आपण एक ठरायला नको असेल तर नक्कीच आता मराठी माणसांनी शहाणं होण्याची गरज आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा दुसरा उभा करावाच लागेल, आणि स्वायत्त महाराष्ट्राच्या माध्यमातून नक्कीच आम्ही त्या गोष्टीला सुरुवाती केलेली आहे. संयुक्त मराठी मुंबई चळवळीचा नाराज आहे, महाराष्ट्राला मुंबई मिळाली परंतु मराठी माणसाला मिळाली का, आणि त्यासाठी आम्ही काम करतो.